पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताला मिळालेले पदक: कांस्य पदक 5 मिळाले, त्यापैकी नेमबाजीत 3 कांस्य पदक, हॉकीमध्ये 1 आणि कुस्तीमध्ये 1 असे एकूण 5 कांस्य पदक मिळाले. तर भालाफेक या खेळात 1 रौप्य पदक भारताला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मिळाले. असे एकूण 6 पदके भारताला मिळालेली आहेत. भारताची नेमबाज मनू भाकर हिने 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत 28 जुलै 2024 रोजी कांस्य पदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले. दिनांक 30 जुलै 2024 रोजी मनू भाकर हिने सरबजोत सिंगच्या मदतीने 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात मिश्र सांघिक नेमबाजीत भारताला दुसरे कांस्य पदक मिळवून दिले. कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे याने 1 ऑगस्ट 2024 रोजी 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्य पदक जिंकून भारताला तिसरे कांस्य पदक मिळवून दिले. 8 ऑगस्ट 2024 रोजी भारताच्या पुरुष हॉकी टीमने पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये कांस्य पदकाच्या लढतीत स्पेनवर 2-1 असा विजय मिळवून भारताला चौथे पदक मिळवून दिले. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भालाफेक या खेळात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 8 ऑगस्ट 2024 रोजी मात्र रौप्य पदक जिंकता आले. त्याचा प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा अरशद नदीम याने मात्र सुवर्ण पदक मिळविले. भारताचा पैलवान अमर सेहरावत हरियाणा याने 27 किलो वजनी गटात कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकून भारताला 6वे पदक मिळवून दिले. 21 वर्षीय अमन हा ऑलिम्पिक पदक जिंकणारा सर्वात तरुण ठरला. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदक मात्र एकही मिळवता आले नाही. विनेश फोगाट महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये 50 किलो वजनी गटात खेळत असताना अंतिम फेरीत पोहोचली खरी, परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त भरले. वजनाच्या नियमात न बसल्यामुळे विनेश अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली. त्यामुळे विनेशचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भांगले.